चारचाकी वाहनाने पायी जाणाऱ्या तरुणाला चिरडले, तरुण ठार, गाडी घटनास्थळावरून पसार। पुसद शहराच्या तालुक्यामध्ये अपघाताच्या घटनेत लक्षणीय वाढ झालेली आहे आणि यामध्ये मृतकांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढली आहे। प्रत्येक अपघातामागे कोणत्या ना कोणत्या व्यक्तीचा मृत्यू हा होतच आहे आणि ही खूप चिंतेची बाब आहे। अगदी 2 दिवसांपूर्वी वरुड येथील रहिवासी असलेल्या 21 वर्षीय तरुणाला मागून येणाऱ्या चारचाकी वाहनाने जोरदार धडक मारली होती आणि या धडकेत त्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। या घटनेला 48 तास उलटले सुद्धा नाही कीच त्याच रस्त्यावर आणखी एका तरुणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना उघडकीस आली आहे। आकाश विजय पाईकराव, वय 26 वर्ष, राहणार धुंदी, हल्ली मुक्काम आसारपेंड असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे। आकाश हा दिनांक 10 मे 2025 रोजीच्या रात्री अंदाजे 9:30 वाजताच्या सुमारास नेहमीप्रमाणे काम आटपून घरी जात होता। तो वरुड जवळील प्रत्येक धाबा येथे जेवण करून घरी जात असताना धाब्याच्या बाजूला कालव्याजवळ एका अज्ञात चारचाकी वाहनाने आकाश यास जोरदार धडक दिली। धडक एवढी जोरदार होती की या धडकेत पायी जाणाऱ्या आकाश पाईकराव याच्या डोक्याला व पायाला गंभीर मार लागला। या अपघातात आकाशचे दोन्ही पाय तुटले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। या घटनेची माहिती तेथील उपस्थित लोकांना होताच त्यांनी तात्काळ जखमी आकाश यास शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे आणले, परंतु उपस्थित डॉक्टरांनी जखमी आकाश यास मृत घोषित केले। आकाश हा पुसद वरुड येथील MIDC मध्ये कामाला होता। मृतक आकाश याच्या पश्चात आई, बाबा, एक भाऊ व 2 बहिणी असा आप्त परिवार आहे। घरचा करता मुलगा गेल्याने वरुड परिसरात हळहळ व्यक्त केला जात आहे। सदर घटनेचा प्राथमिक तपास पुसद शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबाराव पवार हे करीत आहे।